बोल गजा. हॅलो. आपली परिस्थिती पण बिघडली बघ. काय तर असं परिस्थिती केलं नशी जमणार नाही. आता पोरांना खेळता खेळता गेला तसं नको व्हायला. काय हा असं बोलला महाराजांची वेळ झाली बघ. फारा हुशार चित्र बोलतो का माझ्या चित्र माझ्या राजाचे आनंद माझ्या राजा कोणत्याही गोष्टी उठून न बांधता शिपाई पालवी करत प्रत्यक्ष आपला पारा एकदम घालवला म्हणूनच म्हणतो आपण आपला राजकारभार व्यवस्थित पण येतो आम्ही काय म्हणत
बोलून जाऊया. पोचलू नका फक्त साईना काय मला नव्हे आलेला सांगतो दगड दगड त्याची काही गरज नाही. शरण आलं माणसाला मरण न देते हा आमचा नीती धर्म आहे. म्हणून आपण त्याला आपल्या राज्यात सामील करून घेऊया म्हणतो. काय गरज नाही राजकुमार वैभव नंदनी यांचा विचार केला काही सांगू शकत नाही. राजवाड्यात जाऊन वैभव नंदनी याच ठिकाणी हजर एवढ्या काही नाही बोलवायची कारण वैभव सामील होत आहे तेव्हा नको नको बाबासाहेब, तो चोर व डाकू आहे, विश्वासघातकी आहे, त्याची आपल्याला काही सुद्धा गरज नाही. बरोबर हे काय असो आपण त्याला सेनापतीच्या पदावर ठेवूया म्हणतो. बाबासाहेब तुमच्या आज्ञेपुढे आम्ही जात नाही. येतो आम्ही आता राणाजी आजपासून तुला सेनापतीच्या पदावर ठेवत आहोत. पण आमची एक अट आहे. कोणती आणली मानव घालायला प्रधानजी हुकूम सोडणार आणि तो तुम्ही मानणार. काही हरकत प्रधानजी मी काय म्हणतो, मी इथं 45 वर्ष नोकरी करतोय. 40 वर्ष किती वर्ष मग? 100 वर्ष एवढी तरी मला अजून शिपाईच्या पदावर चालायला हरामखोर आणि सेनापतीच्या पदावर हे मला काय पटलं नाही. डाव आहे भाजपमध्ये आम्ही त्यांचा पाठवू.
महाराजांनी बैल झाले आले बघ. भजा बोला महाराज. आपला पारा विश्रांती घेत आहे. विश्रांती घ्या, शांती घ्या, काय करायचं नाही. आम्हाला कोण म्हणत नाही. बोला बोला आपल्याला मी काय खुशखबर आहे. महाराज मी त्या राजसिंग सेनापतीची वेळदार करून परीक्षा घेण्यासाठी गेलो पण तो जेवला पास झाला आहे बघ. महाराज वा भाऊ आणखीनच आमचे गणपत आले. गावात राजवाड्यामध्ये गडबड झाली आहे. सेनापती फार पराक्रमी आहोत. चला सेनापती मागे जाऊ थोड्या गप्पा मारू. आमच्या गावात, आमच्या गावात. महाराज अजून तुमच्या डोळे उघडत नाही हटाला गेली ओझ असे म्हणतात तसा सैतान तुमच्या राजाची विल्हेवाट लावेल 7 दिवशी तुमच्या डोळे वरतील काय काळजी करू नका. आत्ताच अंगात देव आला आहे. आत्ता अंगात देव आलेला आहे. पाणी मार देवावर. आत्ता बाया मोठ्या होतील बघ. हा. आत्ता देव आला आहे. आता देव आला या. देव आला आहे बघ. देव आला आहे देव. देव आला आहे. मला काय अर्थ आहे? माझं कारभारी नाही आहे. कारभारी आमचा बारा अजून काय पुढे काय लावतो? त्याला सिंगर काम काम मला दिली जागा पूया. आता पाडा चांगला आहे. कुठला वाय फुल पाडा दहशत पाडा हलवला तुम्हाला काय म्हणायचं आहे. आमचा चांगला आमचाच पाडा अगदी व्यवस्थित चाललाय. घे विश्रांती. मग काय करतो आम्ही. नेटका मुलगा मेले आला त्यांचा बाहेर जायचं अंग झाला नाही पाहिजे. गेल्या त्याचा गेट मोडला शाप. आता उद्या आमच्या
वाटतं बहुतेक दंड केला आपण मोठे आल्यावर असे पांढरे मिनिट केस कोण घेतलाय केसावर फुटोय ओळखला 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 तू माझ्या असे ओळख ए टॉम्पो रे टॉम्पो पोराला फुलपुला वाजून झोपवून टाकली फुलपुला वाजून मागणं दूर मागणं दूर कोणी घेऊन दो बाबा काय कोण आपण तुम्हाला ओळखत नाही म्हणजे तुम्ही ऋषीमुनी मला गेलं विचारलं कंटाळा काय समजणार तुमचं समज झालं ना किती तुला समजेल कामगिरी करा लवकर काय करू हे थांबे काकू काकू नव्हे हे साधू पतंजली बाबा याला हे सुट्टीवाले बाबा आहे बघ सुट्टीवाले बाबा करू नको पैसे नाही हात लावतो आपण जरा कुत्रीवाले बाबा शिंपा उठून कमंडल आहे माहिती आहे मला अमृत आहे हे पहिला जातो उघड्यावर उघड्यावर पहिलं जातो उघड्यावर आता आपण चावड्या शिव 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 तंबुरा काढून शिवण पुढे दाखवा त्याच्या तिकडे त्याला सांगायचं इकडे पुढे घे इकडे पुढे घे घे पुढे काय ते सांगता काम काय आहे हात हाय चला चला शिव 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 होता
ते काय म्हणाले दरबार दरबार जाऊन बोलते म्हणजे आला वाऱ्याने वर झालं म्हणजे वाऱ्याची देखील वाट पाहावी लागली आला आला वारा साधूदा जागावर काय वाटत काढू काढू आहे असं बोलणं नकापासून एवढंच ना सांगायचं लगेच केलं होतं. चालू कर ओ सेनापती महाराज हा नारळ घेऊन आले चौकरायचे कशा त्या नारळाच्या गोणी ऋषी पुढे हे बघत आहे ओ राजू. याला काय 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 रे काय म्हणताव काय तुम्ही हो मी काय म्हटलं पर्शियन मॅम तुमचं काम डन झालं असं मला काय वाटलं यांच्या मनात आम्ही काय करायचं ते काय बोलले पाहिजे काय आज जावा परवा दिवशी या काय असं बोलले काही हरकत नाही कोणते हात उचलले? काय बोलले ते बोलले परवानगी आहे. बोलले मला भाकऱ्या बोलायचं द्या. कसे काय येणे अंडीला चालत आलं चालत कसं काय आलं काय मी बसण्यासाठी आलो नाही कोणती शुभवार्ता सांगणार आहे प्रथम तुझ्या या राजशिवाला वाटच्या रेटवर तुला अच्छा विचार आम्हाला पीठ बोलायचं कोपी काय म्हणजे कोपी काय नको? मी पाचशे किलो बारा कोपी काय अहो गुप्पीत बोला तुम्ही तुमच्या कोपीत बोला तुमचा आमच्या विषयात डोला आम्हाला महत्वाचं बोलायचं मला खूप बोलायचं आहे मी आणि यांना खूप बोला आम्हाला गुपित बोलायचं ते काय बोला ते चौकाच बोला इकडचा इकडे आणि इकडचा माझं बघायचं आहे त्याला माझं बघायचं आहे माझं बघायचं आहे त्याला त्याला फणसाखाली जायची सवय आहे फणसाखाली फणस आहे म्हणजे काय फळं झाला नव्हे तिथे जायला त्याला पाहणं चाक चाक चाक
अरे आम्हाला बाहेर येऊ वाचव. अरे आम्हाला पीठ मारायचं. पण जाऊ. चला. पण आला तुम्ही. जाम. चला. शिव. जाम. बाबा. मी काय म्हणतो या गेलाय मी पण गेलो ना सतराला पोटा बसला मग काय अरे आपला काय वाटतं बाय भविष्य बघायचं काय सगळीकडे काम कर लवकर. तुला सांगतो तुझी इच्छा मी जाणतो. तुझ्या राज्याचा सम्राट बोलला ते तुला काम करावं लागेल. राज्याच्या चोरीमध्ये त्या रत्नाचा हार आहे. त्या हाराची तू चोरी कर. मग तो हार घेऊन रात्री सोपेला प्रजातीच्या व त्यांच्याकरता तू खंजीर काढून दे व त्या खंजीराने राजा चित्रसेनाचा खून कर. त्या राज्याचा सांगताय हे सारे सत्य आहे ना. विलंब झाला का आम्हाला माझा आशीर्वाद काय सुचवत नाही सोबत आहे मला खाली बसवत नाही. उभाच राहा. बरं साईनाट्या त्याच्यापासून बाबा सावध राहा. मी हाय तू पण राहा. मी हाय सावध तू पण सावध राहा. माझा जे झाला पुरा डॉक्टर हलवला एक कोणाला काय आमचा पारा ठीक आहे. आपण शांतीला
लावलाय बघ जास्त मोठा नाही लावलाय आता बंदच लावलाय हा मोकलं वाटतंय बघ उठलाय मोकलं वाटतंय मोकलं वाटतंय. याला असं मोकलंय. ठीक आहे रस्ता आला वाटतं आमच्यासारखे सूरवीर आता ठीक आहे महाराज कुणाला मागच्या गेल्यावर काय मागच्या गेल्यावर काय आपल्या राज्यात चोरी झाली हा चोरी करणारा दुसरा कोण राणा सेनामध्ये असावं होय 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 तेच म्हणतो राजवाड्यामध्ये गडबड चालले सेनापती राजवाड्यात गडबड म्हणजे राजवाड्यातील खिचडीची पेटी फोडून राजकुमाराचा हात उलगडला आहे. तशी असेल तर वैभव मोठा राजवाड्यात जाऊन वैभव या ठिकाणी हजर करा. लगेच करतो आज आपण काय एवढं काय करणार वैभव यांच्यानी तुम्हाला बोलावण्याचं कारण म्हणजे एकच. आपल्या राजवाड्यातील खिचडीची पेटी फोडून रक्तदान चोरीला गेलाय. या चौकशी करता बोलवले आहेत तुम्हाला. बाबासाहेब तो दुसरा तिसरा कोणी नसून राजा सेनापतीच असला पाहिजे. अगदी बरोबर आहे नाही नाही बरोबर मी चोरी केली नाही तशी असेल तर काय आहे काय नाही होय होय
जमीन काय रे? राजी या प्रत्येकाची शक्ती अजा गजा प्रथम हा राणा सेनापती जाती का पुढे अजा जाओ. माझ्याकडे नाही जाऊ आता रागा कोण अल्लाह ने हमारा आज गले गावात माहिती आहे आपण आज जाणार आहे का विश्वास आहे रे करणार आहे मला पण विश्वास आहे तू गाडी गावलं गाडी का बोलतो चांदी दिसते इकडं काय चांदी जाऊ दे काही नाही जाऊ तुम्ही करायचं आहे काय करतो आधी बायकोला विचार कसं घालतात तर घालतो मला घालता येतोय असं वाली पाहिजे आहे बाया असं असं बाया घालण्याची घालते हो महाराज हा प्रति चांगला सापडलाय नवरत्नाचा हार नाही महाराज मी चोरी केली हा नाही तो कसा हे काही कळत नाही काय 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 बाबासाहेब हे कसं शक्य आहे प्रधानच्या आपल्या राज्यामध्ये 2 वर्षापासून काम करत आहे ते एवढी तर कृत्य करतील हे मात्र अजिबात शक्य नाही. सांगते तोच खरंच चोर आहे तर काय करायचं तुमचं म्हणणं बरोबर आहे आज आपला काय होणार प्रधानीला शिक्षा तुम्ही द्या. काही हरकत नाही पकडाई हराम करूला आणि तुमची चांगलं तुम्ही मामाला माहिती आणि आहे उंच कडम ढकलून द्या खाऊ दे कोण्या पुस्तकाला जाऊ दे, कोण्या कुत्र्याला? असो. मला उतरला खायला जाऊ दे, कोण्या कुत्र्याला? चला बाय. काय बोले याला उंच कडून ढकलून द्या. जाऊ दे, कोण्या कुत्र्याला. जाऊ निघालोय. जाऊ दे कोण्या चला बाई बांधून जाते चला सेनापती चला महाराज आपलं एक काम झालेलं आहे महाराजांचे मजा मजा आपला पार सुरक्षित घेत आहे तुम्ही आता बरं वाटतं आमदाराला निवास देऊन येतो. चला विश्रांतीला घ्यायला
भेटायचंय परवानगी द्या म्हणतो. परवानगी हवे होय. जायचं लगेच पाठीचं जायचं थांबायचं नाही. हॅलो काय महाराज
चला वैभव पद्धतीने आपण आपल्या राज्यात जाऊ. राज्य करू. चला काय करणार? बाबासाहेबांचा खून झाला. प्रधानजींना घोर अरण्यात सोडण्यात आले. राजा सेनापती आता काय दिवे लावणार हे काही सुद्धा कळत नाही. अरे परमेश्वरा, आता तू आता या संकटातून आम्हाला. नंदिनी, अगे नंदिनी, एक प्रश्न विचारावा वाटतो. हा बोला ना. नंदिनी, अगं तुझ्या बाबांचा खून झाला. हा मग अगं प्रधानच्या राज्यावर हातून दिले. अगं वैभव माझी लहान आहे म्हणून म्हणतो या राज्याचा कारभार माझ्या हवाली करून तू राणी आणखी मी राजा आहेस का? अरे मूर्ख माणसा, लाज नाही वाटत असे अपशब्द वापरताना? नंदिनी, अगं हे कार्य करावं लागलं या नंदिनी. नंदिनी, हे कदापि शक्य नाही. नंदिनी माझी राणी हो. अगं फुलावणी. नाही नाही, हे कदापि नंदिनी, एक रस्ता कर. अगं माझी राणी हो. अगं फुलावणी. थोडं बोला नाही बॉस. मारणार कर. अगं जाओ. काय म्हणतो तू? नका बोला. फुलावणी. हा मेला तुला. अगं जा. तुझ्या बाबांचा मग बाबाचा खून झाला. प्रधानच्या राज्याबाहेर आम्ही टाकलेलं. वैभवाचं स्थान आहे. म्हणून हे कार्य करावं लागतं या नंदिनी. पण मी काय म्हणतो, मला मोठं माणूस सांगतो करायचं का? हे कार्य करतो या ये नंदिनी ये. जय तुम्हाला काय म्हणायचं? काय एवढं तुम्ही काय बाबा पुढे या. ताऊचा दहावी. थांब सैताना. पाटल्या शेठ. अरे तुझ्या अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत हा राग टाकू पुढे नेऊन टाकू. पुढे पुढे. तुझ्या पापाचा घडा भरला म्हणून समज. Thank you.
बाल वैभव नंदनी, आता तुमची दोघांची भेट झाली. आता तुम्ही सुखाने राज्य करावे हीच माझी इच्छा आहे. प्रधानजी ताई आता आपण राज्य करूया. चला तर.